रवीजी, तुम्हाला एक विचारायचं आहे, ही जी काही लिस्ट समोर आलेली आहे, मावळमधून मारुती भापकर, अमरावतीमधून भावना वासनिक, सांगलीमधून शमीना खान, सोलापूरमधून ललित बाबर, बीडमधून नंदू माधव, गोंदियामधून प्रशांत मिश्रा, चंद्रपूरमधून वामनराव चटप, सिनियर कार्यकर्ते आहेत, सामाजिक चळवळीमध्ये अनेक वर्ष आहेत राजकारणामध्ये, औरंगाबादमधून सुभाष लोमटे, जालन्यामधून दीपक मस्क्यान, ठाण्यामधून संजीव साने. काय नक्की आम आदमी पार्टीची भूमिका आहे, दृष्टिकोन आहे या उमेदवारांना उमेदवारी देण्यामध्ये? सबसे पहले तो मैं आपके चैनल के माध्यम से नंदू माधव को बधाई देना चाहता हूं, जो वो हमारे उम्मीदवार चुने गए हैं बीट से, और उनको शुभकामनाएं। ये जितने भी नाम अभी अभी आपने लिए हैं, इनमें से संजीव साने, मारुति भापकर और इसकी पहली लिस्ट के अंदर सुभाष वारे, ललित बाबर, ये सब लोग 25-25, 30-30 साल से सामाजिक कार्यों के अंदर लगे रहे हैं और इन लोगों ने बड़े बड़े आंदोलन यहाँ पर महाराष्ट्र के अंदर किए हैं। और सबसे बड़ी बात क्या है कि ना इनमें से कोई वंशवाद का है और ना इनमें से किसी का आपराधिक रिकॉर्ड है। जबकि आप देखेंगे कि जो दूसरी पार्टियों की लिस्ट है, हमारे एक और डायरेक्टिव हमें था कि हमें जो यहाँ पे बड़े बड़े दिग्गज नेता महाराष्ट्र के अंदर हैं, उनके खिलाफ अपने उम्मीदवार हमें खड़े करने हैं। आप देख रहे हैं कि जैसे गडकरी जी का नाम अभी तो आया नहीं है, मगर अंजलि दमानिया ने नागपुर से अपना पर्चा दाखिल कर दिया है। छगन भुजबल जी के खिलाफ हमारे विजय पांडे हैं, जो सिंचाई घोटाला जो 70,000 करोड़ का खोला गया है, उसके सूत्रधार हैं, वो उन्होंने ही खोला है। लिस्ट मध्ये नाव नाही आहे, ते तुम्ही पुढचं सांगताय। प्रफुल्ल पटेल के खिलाफ में प्रशांत मिश्रा हैं, जो बहुत ही अच्छे एस्टेब्लिश्ड एक बिजनेसमैन है और सॉफ्टवेयर के स्पष्ट हैं, और उनका कोई भी आपराधिक रिकॉर्ड कहीं पर नहीं है, और जो लोग कभी राजनीति में नहीं आए, इस प्रकार के लोग आम आदमी ने खड़े किए हैं कि जो आम आदमी है, सचमुच में आम आदमी है। आप देखेंगे अमरावती से भावना वासनिक एक बहुत ही ग्राउंड लेवल की वर्कर है वो पार्टी की, और मैं उनको बहुत व्यक्तिगत रूप से उनका मैंने काम देखा हुआ है, और वो वहां पे जो नवनीत राणा है उनको बहुत कड़ी टक्कर देने वाली है। सुरेश कलमाड़ी जी के खिलाफ आप देखेंगे कि सुभाष वारे खड़े हुए हैं, और सुभाष वारे का पूरे महाराष्ट्र के अंदर जो राष्ट्रीय सेवा दल में वो काम करते थे, उनका बहुत नाम है और बहुत सम्मान है। रवीजी, अजून सुरेश कलमाडींची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केलेली नाही आहे, पण त्याच्या आधी मला खडसे साहेबांकडे परत एकदा जायचंय। खडसे साहेब, दिल्लीमधल्या अनुभवानंतर आम आदमी पक्षाने असे उमेदवार निवडलेले ज्यांची जनमानसामध्ये चांगली प्रतिमा आहे, सामाजिक कार्यात जे आहेत, ज्यांची नावं माहिती आहेत, त्यांचा प्रामाणिकपणा माहिती आहे, बीड सारख्या मतदारसंघात म्हणा किंवा जिथे भाजपचं मोठं प्राबल्य आहे, अशा मतदारसंघांमध्ये आम आदमीचे पार्टीचे उमेदवार आपल्याला तुल्यबळ टक्कर देतील असं आपल्याला वाटत नाही का? ते मला असं वाटत नाही, कारण काय, दिल्लीची परिस्थिती वेगळी, महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी। या ठिकाणी अजून आम आदमी पक्षाचं नेमकं कोण राजकीय विरोधक आहे हे नक्की व्हायचं आहे। कारण नागपूरला श्रीमती दमानियांचं मी भाषण ऐकलं की मला मत द्यायचं नसेल तर गडकरीला सुद्धा नका देऊ, म्हणजे अप्रत्यक्ष तुम्ही काँग्रेसला मतदान करा। म्हणजे नेमकं त्यांचं म्हणणं काय, गडकरीला देऊ नका, दमानियांनाही नाही द्यायचं तर निदान दोघांनाही नाही द्यायचं तर काँग्रेसला द्या, असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे नेमकं याच्यामधनं अजून लक्षात येत नाही। निवडणुका जशाच्या समोर येतील, प्रचाराला आणखी वेग येईल, त्याच्या माध्यमातून काय परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावरनं हा अंदाज व्यक्त करता येईल। पण तुम्हाला असं वाटतं खडसे साहेब की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शत्रू असण्याची शक्यता आहे? आम आदमी पार्टीचे प्रत्येक मतदारसंघात वेगळे शत्रू असण्याची शक्यता आहे? काही ठिकाणी गडकरी शत्रू आहेत, काही ठिकाणी काँग्रेसचा माणूस शत्रू आहे, काही ठिकाणी भाजपचा लीडर शत्रू आहे, असं असू शकेल का आम आदमी पार्टीच्या बाबतीत? एक स्पष्ट असतं नेहमी, आपण ज्यावेळेस निवडणुका लढवतो मध्ये सत्ता आपल्याकडे येण्याच्यासाठी, दिल्लीमध्ये आम आदमीने सत्तेसाठी निवडणूक लढवली, त्यांचा हेतू काय असेल, शुद्ध असेल काय असेल तो नंतरचा भाग। महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्ता हवी आहे म्हणून ते निवडणूक लढवतात। मग या ठिकाणी सत्ताधारी पक्ष जो आज आहे त्याच्या विरोधात प्रचार करणार का विरोधकांच्या विरोधामध्ये तुम्ही बोलत राहणार आहे, ते ठरवावं लागेल। जर विरोधकांना कमजोर करण्यासाठी विरोधकांवर हल्ला करत असाल तर अप्रत्यक्ष तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मदत करणार आहात। म्हणजे याच्याबद्दल नेमकी भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय हे होणार नाही की तुम्ही नेमके आहात कुणाच्या बाजूला, तुम्हाला कोण वाटतंय, तुम्ही स्वतः यावं असं वाटतंय, काँग्रेस यावं वाटतंय का विरोधक या ठिकाणी येऊ नये असं वाटतंय। हे भूमिका जोपर्यंत प्रचारामध्ये होत नाही तोपर्यंत याच्या संदर्भात किती परिणाम होईल, काय होईल हे सांगणं अवघड आहे। नाथाभाऊंना मला प्रश्न विचारायचा आहे की गेल्या निवडणुकीत मनसेने जी भूमिका निभावली ती कुठेतरी आप निभावेल आणि फटका बसेल भाजपच्या सेनेच्या मतांना, अशी भीती आपल्याला वाटते का? मला अजिबात भीती वाटत नाही। ठीक आहे, मला असं वाटतं की मनसे बोला मनसे हा आमचा घटक पक्ष होता, शिवसेनेमधून फुटून गेलेला, म्हणजे आमच्या मतदाराचा एक वर्ग होता, त्याचा आम्हाला फटका बसला।
आप हा काही आमच्यामधलं फुटून गेला नाही, नव्यानं निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे मते घेऊ शकेल, कदाचित एका पक्षाचे अधिक घेऊ शकेल, तो कोणताही निवडणुकीतच दिसेल. ठीक आहे खडसे साहेब, वेळ कमी असल्यामुळे या विषयावरची चर्चा इथे थांबवायला लागते. आपण या चर्चेमध्ये पुढच्या भागात लगेचच बोलणार आहोत ते कौशल्याधारित शिक्षण या विषयावर, आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा बोलण्याकरता आपले मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत. या चर्चेमध्ये भाग घेतलेल्या या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचं मनापासून आभार मानतो. ही चर्चा थांबवत नाही, पण काही क्षण. नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात परत एकदा आपलं मनापासून स्वागत. याच्या आधीच्या भागामध्ये आपण बोलत होतो ते आजच्या राजकारणातल्या दोन अतिशय महत्त्वाच्या विषयांवर. एक म्हणजे मागच्या 1.5 महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 150 निर्णयांचा खरोखर आघाडी पक्षाला विजय मिळवण्याकरता लोकसभा निवडणुकीत फायदा होईल का, आणि आजच्या दिवशी एनसीपीने 18 आणि आम आदमी पक्षाने 10 उमेदवारांची घोषणा केली लोकसभेकरता. त्या उमेदवारांच्या यादीवर सुद्धा आपण चर्चा केली. त्यातल्या काही उमेदवारांशी आपण थेट संपर्क साधून त्यांची मतं सुद्धा घेतली, त्यांची भूमिका समजून घेतली. आता आपण बोलणार आहोत ते कौशल्याधारित शिक्षणावर. कौशल्यावर आधारित असलेले शिक्षण, राज्यातल्या सध्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा मुद्दा हा चर्चेमध्ये आहेच. एकीकडे शिक्षण सम्राटांची संख्या वाढतेय, दुसरीकडे शिक्षणाची अवस्था मात्र बिकट होतीये. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेकॉले प्रणीत शिक्षण व्यवस्थेचा त्याग आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य, शिक्षण संस्थांना जाब विचारण्याचा विद्यार्थी आणि पालक यांना अधिकार, अशा अनेक मुद्द्यांवर अपेक्षा आज शिक्षण व्यवस्थेकडनं आपल्याला आहेत. बघूया या सगळ्याबद्दलचा एक छोटा वृत्तांत. का ढासळतीये शिक्षणाची गुणवत्ता? शिक्षणाची पाटी राज्यात कोरीच का? मेकॉले प्रणीत शिक्षण पद्धती बदलणार तरी कधी? शिक्षण संस्थांना जाब विचारण्याचे अधिकार आजही का नाहीत? स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या उभारणीत शिक्षणाच्या संस्थात्मक बांधणीचं आव्हान होतं. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात आजही आपण हे आव्हान पेलू शकलो नाहीये. मूलभूत प्राथमिक शिक्षण असो व उच्च तंत्र शिक्षण, धोरणं ठरली, मात्र अंमलबजावणीच्या बाबतीत आनंदच आहे. एकीकडे शिक्षण सम्राटांची संख्या वाढतीये, पण दुसरीकडे शिक्षणाची अवस्था मात्र बिकट होत चालली आहे. शिक्षण व्यवस्थेचा गाभा असलेल्या संशोधन विषयाकडे देखील दुर्लक्ष झालेलं दिसतंय. दुसरीकडे उच्च शिक्षित बेरोजगारांची संख्या देखील वाढतीये. त्यामुळेच शिक्षणाचा दर्जा सुधारणं ही काळाची गरज बनली आहे. शिक्षण क्षेत्राचा दर्जा घसरण्यामागची कारणं जाणून घेऊयात. का घसरलाय शिक्षणाचा दर्जा? शिक्षण संस्थांचं बाजारीकरण, गुणवत्ता हा निकष दुय्यम, आदिवासी दुर्गम भागात शाळांची कमतरता, उच्च शिक्षणाची वानवा, पाठ्यक्रमात काळानुरूप बदल करण्यात अपयश, संलग्न महाविद्यालयांचा कारभार सांभाळण्यात विद्यापीठांची ऊर्जा वाया, जागतिक दर्जाचं शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्था विद्यापीठांचा अभाव, महाविद्यालयांच्या ओझ्यानं बेजार झालेली विद्यापीठे, उच्च शिक्षणात संशोधनाचा अभाव, अभ्यासक्रमात दीर्घकाळापासून बदल झालेला नाही, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम तयार केला जात नाहीये. त्यामुळे पदवी घेऊन देखील विद्यार्थी रोजगारक्षम होऊ शकत नाहीत. उच्च शिक्षणाची देशातील स्थिती फारशी समाधानकारक नाही, मात्र त्यात सुधारणेसाठी सर्वांनीच योगदान दिलं पाहिजे. कसा सुधारेल शिक्षणाचा दर्जा? मेकॉले प्रणीत शिक्षण व्यवस्थेत बदल आवश्यक. अद्ययावत शिक्षणाचा विस्तार शालेय स्तरापासून अगदी उच्च शिक्षणापर्यंत आवश्यक. विद्यापीठांवर महाविद्यालयांचा भार कमी करण्यासाठी 5 ते 10 वर्षात प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ आवश्यक. संशोधन नवसंशोधनात वाढ आवश्यक. जागतिक शिक्षणाचा दर्जा यावा यासाठी सत्र पद्धत, क्रेडिट पद्धत आवश्यक. शिक्षणाच्या दर्जाबद्दल जाब विचारण्याचा अधिकार पालक आणि विद्यार्थ्यांना असावा. व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करताना त्याच्या दर्जाकडे मात्र साफ दुर्लक्ष झालंय. यातूनच शिक्षणात खाजगीकरणाचा प्रभाव वाढला आणि शिक्षण सम्राटांचं पेव फुटलं. शिक्षणाचा प्रवास जसजसा बाजाराकडे होत गेला तशीच त्याची त्याच वेगानं अधोगती झाली. नेमक्या याच समस्येकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्याचं निराकरण करणं ही काळाची गरज आहे. स्वाती चिकणे, साम टीव्ही. आपण पाहिलं तर या वृत्तांतामध्ये अनेक गोष्टी का घसरलाय शिक्षणाचा दर्जा याविषयी सांगितल्या गेल्या आणि काय हवं याच्याविषयी आपल्याला आता चर्चा करायची आहे. मी ओळख करून देतो आपल्या आजच्या पाहुण्यांची. डॉक्टर विजय हिब्बू आपल्याबरोबर आहेत, विभाग प्रमुख आहेत संशोधन आणि तंत्रज्ञान विभागाचे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे. त्याचबरोबर पुण्याहून आहेत डॉक्टर पराग कालकर, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत. परागजी, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि त्याचबरोबर नागपूरहून तनिष्कांशी बोलण्याकरता आपले प्रतिनिधी आहेत विनोद पाटील. त्याचबरोबर आपल्याबरोबर केबीपी महाविद्यालय वाशीचे विद्यार्थी पण आहेत, त्यांच्याबरोबर आपले प्रतिनिधी आहेत संदीप काळे आणि अर्थातच मृणालिनी नानिवडेकर आपल्या विशेष प्रतिनिधी सकाळच्या.
मृणालिनी, एक आपल्याला सुरुवातीला विचारायचं आहे की आत्ता जी काही कारणं दाखवली गेली की का घसरतोय शिक्षणाचा दर्जा, त्याच्यामध्ये शिक्षण संस्थांचं बाजारीकीकरण हा एक मुद्दा होता आणि आपल्या अभ्यासक्रमांमध्ये कालानुक्रमे बदल होत नाही आहेत. गेली 20-20 वर्ष, 25-25 वर्ष एकच अभ्यासक्रम राहत आहेत. ही आजची अवस्था आहे. काय वाटतं आपल्याला? शिक्षणाबद्दल चिंता महाराष्ट्रात, भारतात खरोखर गंभीरपणे व्यक्त केली जाते आहे. मुद्दा काय येतो की बाजार व्यवस्थेचा अंगीकार केला तर निदान डिमांड आणि सप्लाय या फोर्सेसनुसार काहीतरी करावं. पण तिथेही आपलं राजकारण आड येतं, राजकीय हस्तक्षेप वाढतो, विना अनुदानित सारखं पेव फुटतं, त्याला कुठे न्यायचं आहे त्याची दिशा आपल्याला गवसत नाही. आणि अशा वेळेला भारताचा जो सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे चीनवर, की आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ जे भारतीय देऊ शकणार आहेत त्याकडे आपण केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे असेल किंवा कोणत्याही घिसाडगाईच्या आपल्या प्रवृत्तीमुळे असेल लक्ष केंद्रित करू शकत नाही आहोत. मला वाटतं राजकीय हस्तक्षेप हेही एक कारण आहे आणि त्याच वेळेला कोणत्याही क्षेत्राची नीती आपण निश्चित न करणं हा त्यातला कदाचित खूप मोठा घटक आहे. आम्हाला प्रशिक्षित तंत्रबळ तर हवं आहे, पण ते नेमकं कशा स्वरूपाचं हवं? मागे एक लेख होता की नेफ्रोलॉजिस्ट किडनीचे रोग भारतात वाढत जाणार आहेत, उच्च रक्तदाबाचा तो परिणाम असू शकेल, पण त्यासाठी लढा देण्यासाठी जे आपल्याला डॉक्टर्स लागतील तेच आमच्याकडे आम्ही तयार करायचा विचार करत नाही आहोत. मग आम्ही काहीतरी छोटंसं बघायचं, एक लघुदृष्टी ठेवायची आणि काहीतरी करत जायचं, याचा हा सगळा परिणाम आहे. त्यातनं बाहेर पडणं आवश्यक आहे. मला असं वाटतं खाजगी उद्योग क्षेत्र, रिलायन्ससारखे काही समूह यातून कदाचित मार्ग शोधू शकतील. मला त्याच विषयाकडे यायचं आहे. डॉक्टर विजय हिब्बू आपल्याबरोबर आहेत, विभाग प्रमुख आहेत संशोधन विभागाचे आणि तंत्रज्ञान विभागाचे, रिलायन्सचे. डॉक्टर हिब्बू, एक आपण या विषयावर आधीही बोललेलो आहोत साम टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये. एक कुठेतरी एक कनेक्ट असतो इंडस्ट्रीमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये, तो आता कुठे कमी पडतोय असं वाटतं का? आणि मुलांना ज्या पद्धतीचं कौशल्य त्यांच्याकडे आहे त्या पद्धतीने त्यांना हवं असलेलं शिक्षण देण्यामध्ये आपल्या शिक्षण संस्था कमी पडत आहेत का? तुमचं ऑब्झर्वेशन काय? निश्चितच काय होतं आहे की आपल्याकडे भारतामध्ये जसं या ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे उच्च शिक्षणाच्या संस्था अनेक सुरू झालेल्या आहेत. शिक्षणाचा व्यवसाय सुरू झालेला आहे, पण व्यवसायाचं शिक्षण देण्याची कुठे व्यवस्था निर्माण झालेली नाही आहे. सुरुवातच कुठून होते? लहानपणापासून, की आपण त्यांचं जे मूल्यमापन करतो तिथे मूल्यांकन करत नाही, मूल्यमापन करतो फक्त. आणि त्या ठरलेल्या ढाच्यामधून ते करतो, ते ठराविक विषय शिकतात आणि त्याच्यामध्ये त्या लहान मुलाला किती मार्क मिळाले ह्याच्यावर सगळं त्याचं पुढे त्याची गाडी सुरू होते. वास्तविक काय व्हायला पाहिजे की जसं ताईंनी म्हटल्याप्रमाणे की गरज काय समाजाची, त्याला अनुरूप जर माझं शिक्षण आहे किंवा नाही हे बघायला पाहिजे आणि ह्या फॅक्टरीज निर्माण झाल्या पाहिजेत. आज फॅक्टरीज कशा डिग्री फॅक्टरीज होत आहेत, स्किल फॅक्टरीज होत नाही आहेत. याचं का होतं? याचं कारण की डिग्री जे घेऊ इच्छितात किंवा घेतात ते एका पर्टिक्युलर एखाद्या विषयामध्ये अतिशय खोलवर शिकून ते त्यांनी शिक्षण घ्यावं, त्याचं ज्ञान मिळावं, हे त्यातला एक त्याचा हेतू असतो. परंतु समाजाला आणि उद्योगांना तेवढ्या लेवलची दरवेळेला गरज नसते. परंतु हजारोनी जर इंजिनियर्स बाहेर पडले आणि तेवढी जर बाहेर गरज नाही आहे तर मग ही सगळी माणसं मग क्वालिटीचं डायल्युशन होतं. गरज काय आहे? जसं यांनी उदाहरण दिलं नेफ्रॉलॉजी म्हणजे किडनीचं आहे. प्रत्येक वेळेला सर्जन लागतो ही त्याची टोकाची भूमिका झाली, परंतु नेफ्रॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे ह्याच्यापर्यंत ह्या व्यक्तीची तिथे वाटचाल चाललेली आहे हे ओळखणारे सुद्धा तंत्रज्ञ समाजामध्ये असावे लागतात, ज्याला सेकंडरी किंवा टर्शरी हेल्थकेअर करू शकणारे असे हे स्किल्स असावे लागतात, तिथे टेक्निशियन्स असावे लागतात. थोडा फरक आहे व्यवसाय आणि कौशल्यामध्ये. व्यवसाय म्हणजे ज्याला पूरक असे मुख्य विषयांना पूरक असलेले त्यांना आपण व्यवसाय म्हणू आणि त्या व्यवसायांना पूरक असलेले कौशल्य असं म्हणू शकतो. रिसर्चमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर बरेच जण, सगळे काय केमिकल इंजिनिअर असण्याची आवश्यकता नसते. एखादा जर प्लांट चालवायचा असेल तर त्याची गणितं करू शकणारं, त्याचं डिझायनिंग करणारे फार मोजके लोक असावे लागतात. त्याच्यानंतर तो प्लांट चालवण्यासाठी प्रत्येकजण केमिकल इंजिनिअर असण्याची गरज नसते, किंवा नको गोष्टींचंही शिक्षण दिलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? परंतु हो,